रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिधांशधानयो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार, मी वैद्य प्राची चिपळूणकर गीर. आपण आज कास चिकित्सितम या अध्यायातले सूत्र क्रमांक 108 ते 121 ही सूत्र बघणार आहोत आजच्या अनिलयन या वाचन सत्राच्या उपक्रमामध्ये. तर सुरुवात करूया. आता ह्याच्या आधी आपण वातज आणि पित्तज कासाची चिकित्सा बघितलेली होती. तर या सूत्रांमध्ये कफज कासाची चिकित्सा आणि त्याच्यामध्ये असणारं पथ्य अन्नपान किंवा पथ्यकल्पना ज्या काही आहेत त्या याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर सुरुवात करूया. बलिनम वमनैः आदौ शोधितम कफकासिनम यवान्नैः कटुरूक्षोष्णैः कफग्नैश्च अपि उपाचरेत. म्हणजे कफज कासाचा रुग्ण जर बलवान असेल तर त्याला वमन देऊन शोधन करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण विधिवत वमन जे काही आहे ते देऊन त्याचा कफ आपण शोधनाद्वारे म्हणजे वमनाद्वारे काढून टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतरचे जे उपचार आहेत ते अशा प्रकारची अन्नपानं वापरायची की ज्याच्यामध्ये यवान्न असेल, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये यवाचा उपयोग केलेला असेल. कटू, वृक्ष, उष्ण आणि कफग्न या गुणांनी युक्त जे अन्नपान असतील त्यांचा आपण त्याच्या पथ्यामध्ये वापर करायचा आहे. तर आता ते कुठली कुठली अन्नपानं आहेत, म्हणजे हा आता सांगितला हा चिकित्सा सिद्धांत सांगितला की साधारण गुण कुठले असायला पाहिजेत, दोषघनता कुठली असायला पाहिजे आणि मुख्य आहारामध्ये कुठल्या स्टेपल फूड त्याला द्यायला पाहिजे हे आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं. आणि तर इथून पुढे ते ॲक्च्युअल कल्पना सांगतात की ॲक्च्युअल भोजनांचे वेगवेगळे विकल्प सांगतात. तर बघूया की पिप्पली क्षारिकैः यूषैः कौलत्थैः मूलकस्य च लघूनि अन्नानि भुञ्जीत रसैर्वा कटुकान्वितैः. म्हणजे आता लघूनि अन्नानि भुञ्जीत म्हणजे मुख्य डोक्यामध्ये काय ठेवायचं, पहिलं बेसिक की लघूनि अन्नानि भुञ्जीत, लघु अन्नपान त्याला जेवणासाठी वापरायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण षष्टिकशाली वापरू शकतो किंवा यव मगाशी म्हटलं तसं वापरू शकतो. तर यांचा जर आपण भात वगैरे बनवला तर तो कशासोबत खायला द्यायचा, तर पिप्पली क्षारिकैः यूषैः कौलत्थैः मूलकस्य च. म्हणजे कुलत्थयूष किंवा मूलकयूष म्हणजे कुळथाचं किंवा मुळ्यापासून बनवलेलं जे यूष आहे, म्हणजे शिजवून जे वरचं पाणी आपण घेतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं फोडणी वगैरे देऊन त्याला संस्कृत करून घेतो, त्याला म्हणतात यूष. तर त्याच्यामध्ये आपण पिप्पली आणि क्षार म्हणजे यवक्षार असे प्रक्षेप टाकून असं वरून ॲड करून ते आपण किंवा कटू रसात्मक काही पदार्थ असतील ते त्याच्यामध्ये ॲड करून हे आपण त्याला भोजनासाठी देऊ शकतो. म्हणजे त्या लघु अन्नासोबत त्याला खायला देऊ शकतो. त्याच्यानंतर जर मांसरस वापरायचे असतील तर कुठले वापरायचे, तर धान्व बैलरसैः स्नेहैः तिलसर्षप बिल्वजैः. म्हणजे किंवा दुसरं ऑप्शन जर मांसरस आपल्याला त्याला खायला द्यायचं असतील, सेम लघुनी अन्नानी भुंजित हे कॉमन राहील आणि त्याच्यासोबत धान्व मांसरस म्हणजे जांगल मांसरस किंवा बैल मांसरस म्हणजे बिलेशय जे प्राणी असतात, बिळं करून जे आतमध्ये राहणारे प्राणी असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल उंदीर असेल किंवा ससा असेल, तर या प्राण्यांचं आपण त्याला मांसरस बनवून लघु अन्नपान हे खायला देऊ शकतो. त्याच्यानंतर जर स्नेह वापरायचे असतील तर कुठले वापरायचे, स्नेहैः तिलसर्षप बिल्वजैः म्हणजे तिळाचं तेल, सरषप तेल किंवा बिल्व म्हणजे बेलफळाचं जे आतलं बिल्व मज्जा आहे त्याच्यापासून बनवलेलं जे तेल असेल ते आपण त्याच्या भोजनामध्ये इन्क्लूड करू शकतो. म्हणजे जर स्नेह आपल्याला कफज कासामध्ये वापरायचे असतील तर कटाक्षाने पेशंटला पण सांगण्यासारखं आहे हे की तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल जे आत्ता इझिली अवेलेबल आहेत, बिल्व तेल औषधी स्वरूपामध्ये वापरू शकतो, पण आहार स्वरूपामध्ये वापरायचं असेल तर तिळ आणि सरषप तेल हे आपण नक्की वापरायला सांगू शकतो. त्याच्यानंतर पानार्थ काय काय द्यायचं आहे, पान म्हणून किंवा पेय म्हणून काय काय वापरायचं आहे ते नेक्स्ट श्लोकामध्ये सांगितलं आहे की मधु अम्ल उष्णांबू तक्रम वा मध्यम वा निगदम पिबेत. म्हणजे पानार्थ द्यायचं असेल तर मधु, एकतर मध देऊ शकतो पानार्थ, अम्ल द्रव्य जी काही कांजी असतील किंवा अम्ल फलांचे रस असतील अशा प्रकारची अनुपानं आपण किंवा पानं देऊ शकतो. त्याच्यानंतर उष्णांबू गरम पाणी वापरू शकतो पिण्यासाठी, तक्र देऊ शकतो,
किंवा निगदम मद्यम म्हणजे पुराण मद्य जे असेल बरेच वर्षांचं जे मद्य असेल तीक्ष्ण मद्य ते वापरू शकतो. तर पानार्थ काय काय विकल्प आहेत ते त्यांनी सांगितले. आता इथून पुढे औषधी कल्पना सुरू होतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण पथ्य कल्पना बघितल्या, त्याचे डाएट प्लॅन साधारणपणे काय असावा किंवा काय काय त्याच्या भोजनामध्ये इन्क्लूड करायचं. म्हणजे अन्नपान कुठलं वापरायचं, युष कुठलं वापरायचं, मांसरस कुठले वापरायचे, स्नेह कुठले वापरायचे आणि पानं म्हणजे पिण्यासाठी त्याला काय काय द्यायचं, इथपर्यंत आपण आत्तापर्यंत बघितलं. आता इथून पुढे औषधी कल्पना सुरू होतात. त्या कुठल्या आहेत म्हणजे 111 नंबरचं सूत्र आहे ते बघू. पौष्कर आरगवधम मूलम पटोलम तैहि निशास्थितम जलम मधुयुतम पेयम कालेषु अन्नस्य वा त्रिषु. म्हणजे आता निशास्थित अशी कल्पना आहे. म्हणजे रात्रभर ही द्रव्य पाण्यात भिजवून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाळून जे पाणी येईल ते त्याला प्यायला द्यायचं. तर कुठली कुठली द्रव्य आहेत? पौष्कर आरगवधम मूलम म्हणजे पुष्कर मूल, आरगवध मूल आणि पटोल. पटोलाचं इथे पंचांग वापरणं अपेक्षित आहे. म्हणजे पत्र, पुष्प किंवा मूल, त्वक हे सगळं त्याच्यामध्ये वापरणं अपेक्षित आहे. तर हे सगळं पाण्यामध्ये म्हणजे यवकुट्ट करून जवकुट्ट करून ते पाण्यामध्ये भिजत टाकायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं कुस्करून ते पाणी गाळून घ्यायचं आणि हे पाणी मधुयुतम पेयम म्हणजे मध टाकायचा त्या पाण्यामध्ये. आणि कधी द्यायचं तर कालेषु अन्नस्य वा त्रिषु म्हणजे अन्नाच्या 3ही काळांमध्ये द्यायचं. म्हणजे अन्नाच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी. म्हणजे पुढे चक्रपाणी टीकेमध्ये ह्याच्याबद्दल येईलच डिटेल की अन्नाच्या आधी, मध्य आणि अवसाने म्हणजे अन्नाच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी अशा 3ही काळामध्ये हे पाणी त्याला प्यायला द्यायचं. म्हणजे ही म्हटलं तर औषध कल्पना आहे, म्हटलं तर अन्नाच्या सोबत जाणारी कल्पना आहे. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो. तर ही हिमकल्पना आता आपण बघितली की रात्रभर पाण्यामध्ये ठेवून नंतर ते पाणी वापरायचं आहे. तर आता आयुर्वेद दीपिका टीका म्हणजे चक्रपाणींची टीका ह्याच्यावरती काय आहे ते बघूया. बलिनम इत्यादीनं कफकासचिकित्साम आह. तर बलिनम या श्लोकापासून कफकासाची चिकित्सा सांगतायत. तर पिप्पली क्षारिकैही इति पिप्पली क्षार संस्कृतैही म्हणजे पिप्पली क्षारिकैही म्हणजे पिप्पली आणि क्षार यांनी संस्कृत केलेली युष वापरायची आहेत. त्याच्यानंतर धान्व बैल रसैही इति धन्वज बिलेशय रसैही. तर धान्व म्हणजे धन्वज जांगल मांस आणि बिलेशय बैल म्हणजे बिलेशय मांस यांचे पासून बनवलेले रस वापरायचे आहेत. आणि कालेषु अन्नस्य त्रिषु इति भोजन आदी मध्य अवसानेषु. तर कालेषु अन्नस्य वा त्रिषु या शब्दाचा त्यांनी अर्थ सांगितला आहे की भोजनाच्या आधी, मध्य आणि अवसान म्हणजे भोजनाच्या सुरुवातीला, मध्ये आणि जेवणाच्या नंतर असं ते हिम प्यायला द्यायचं आहे पेशंटला. पुढे जाऊया. सूत्र क्रमांक 112. तर आता इथून पुढे वेगवेगळ्या कषाय कल्पना आपल्याला बघायला मिळतील पंचविध कषाय कल्पनांमधली. तर पहिलीच आहे ती त्याचं लास्ट जर तुम्ही बघितलं तर श्रुतम जले असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे श्रुतकल्पना किंवा क्वाथकल्पना आहे. तर कसला बनवायचा क्वाथ? तर कटफलम कत्रुणम भारंगी मुस्तम धान्यम वचा अभये शुंठीम पर्पटकम शृंगीम सुरावंच श्रुतम जले मधुहिंगुयुतम पेयम कासे वातकफात्मके कंठरोगे मुखे शूने श्वासहिक्का ज्वरेषुच. म्हणजे आता इथे श्रुतकल्पना काढा बनवायला सांगितला आहे. कशाचा बनवायचा? कटफल म्हणजे कायफळ, कतृण म्हणजे गंधतृण, भारंगी, मुस्ता, धान्य म्हणजे धान्यक, धने, वचा, अभया, शुंठी, पर्पटक, शृंगी म्हणजे कर्कटशृंगी आणि सुराव्ह म्हणजे देवदारू या सगळ्यांचा समप्रमाणामध्ये चूर्ण द्यायचं आणि ते क्वाथकल्पनेची जी काही परिभाषा असेल त्याप्रमाणे त्याचा काढा बनवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मधु, हिंगू असं टाकून ते मध आणि हिंगू आपण नेहमी वापरताना घृतभर्जित करून म्हणजे शुद्ध करून वापरतो. त्यामुळे घृतामध्ये भर्जित केलेला हिंगू त्याच्यामध्ये टाकायचा, मध टाकायचा. आणि वातकफात्मक जेव्हा कास असेल म्हणजे कफज कासाची चिकित्साच्या अधिकरणाखाली हा काढा आलेला आहे. त्यामुळे कफज कास आणि वातानुबंध असेल त्यावेळेला हा काढा प्यायला द्यायचा आहे. आणि इतर कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये वापरू शकतो तर कंठरोग, मुखरोग, शून म्हणजे शोथ, श्वास, हिक्का आणि ज्वर या सगळ्या रोगांमध्ये हा काढा आपण वापरू शकतो.
त्याच्यानंतर नेक्स्ट कल्पना आलेली आहे ती कल्क कल्पना आलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर समजेल की पिष्टवा घर्मांबुना असं म्हटलेलं आहे. पिष्टवा म्हणजे पेषण करून किंवा वाटून किंवा त्याची पेस्ट बनवून द्यायचं. तर काय काय द्यायचं? पाठा, शंठीम, शटीम, मूर्वाम, गवाक्षीम, मुस्त, पिप्पलीम, पिष्टवा घर्मांबुना हिंगू सैंधवाभ्याम युताम पिबेत. म्हणजे पाठा, शुंठी, शटी, मूर्वा, गवाक्षी म्हणजे कडू इंद्रावण, मुस्ता, पिप्पली या सगळ्यांचा कल्क बनवायचा. पेषण करून त्याची पेस्ट फॉर्ममध्ये किंवा चटणी टाईप असं बनवायचं आहे. आणि कशासोबत द्यायचं? तर घर्मांबुना गरम पाण्यासोबत द्यायचं. त्याच्यामध्ये हिंगू आणि सैंधव असं टाकून ते पिण्यासाठी द्यायचं आहे पेशंटला. त्याच्यानंतर अजून एक कल्पना आलेली आहे नेक्स्ट 115 नंबरच्या सूत्रामध्ये की नागर अतिविषय मुस्तम शृंगीम कर्कटकस्य च हरितकीम शटीम चैव तेनैव विधिना पिबेत. म्हणजे शुंठी, अतिविषा, मुस्ता, शृंगीम कर्कटकस्य म्हणजे कर्कट शृंगी, हरितकी आणि शटी यांचा पण असाच कल्क बनवायचा. आणि तो सुद्धा मग असे म्हटल्याप्रमाणे घर्मांबुना म्हणजे गरम पाण्यासोबत हिंगू आणि सैंधव असं टाकून तो प्यायला द्यायचा पेशंटला. त्याच्यानंतर अजून एक कल्पना आलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? तैलभृष्टमच पिप्पल्याहा कल्काक्षम ससितोपलम पिबेद्वा श्लेष्मकासगनम कुलत्थरससंयुतम. म्हणजे पिप्पली 1 अक्ष प्रमाणामध्ये घ्यायची आहे. म्हणजे 1 कर्ष किंवा 1 तोळा एवढ्या प्रमाणामध्ये पिप्पली घ्यायची आहे. ती तैलभृष्ट करायची म्हणजे तिळाच्या तेलामध्ये तिला भाजून घ्यायची थोडीशी आणि त्याचा कल्क बनवायचा म्हणजे पावडर पेस्ट बनवायची. आणि त्याच्यामध्ये इक्वल अमाऊंट ऑफ सितोपला म्हणजे खडीसाखर 1 कर्ष आपण घेतली होती तर 1 कर्षच खडीसाखरेचं चूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि ते कुलत्थरस संयुतम कुळथाच्या काढ्यासोबत किंवा कुळथाच्या युषासोबत ते आपण त्याला प्यायला द्यायचं आहे पेशंटला. हे श्लेष्मकासग्न म्हणजे एकांतिक जेव्हा कफज कास असेल, दुसऱ्या कुठल्या दोषाचा अनुबंध नसेल तेव्हा हे आपण पेशंटला देऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सूत्रामध्ये बघू काय आलं आहे. आता इथे स्वरस कल्पना, रस हा असा शब्द आलेला आहे त्याच्यामुळे ही स्वरस कल्पना आलेली आहे. तर कुठला वापरायचा स्वरस? कासमर्द, अश्वविट, भृंगराज, वार्ताकजो रसाहा सक्षौद्राहा कफकासग्नहा सुरसस्य असितस्य च. म्हणजे कासमर्द, अश्वविट म्हणजे घोड्याची जी विष्ठा असते त्याचा रस काढून तो वापरायचा आहे. भृंगराजाचा रस वापरायचा आहे म्हणजे माक्याचा रस. त्याच्यानंतर वार्ताकज म्हणजे इथे वांग किंवा बृहती असे दोन्ही त्याला पर्यायी नावं आहेत. त्यामुळे पण कासाचं अधिकरण लक्षात घेता बृहती हे इथे जास्त संयुक्त ठरेल. तर बृहतीचा स्वरस काढून घ्यायचा आहे. आणि सुरसस्य असितस्य म्हणजे जी कृष्ण तुळस असते, कृष्ण व्हरायटी असते तुळशीची, त्याचा स्वरस काढून तो पेशंटला क्षौद्र मिक्स करून म्हणजे मध मिक्स करून द्यायचा आहे. हा पण कफ कासग्न असा प्रकारचा आहे. एकांतिक कफ असेल, जास्त प्रमाणामध्ये कफाचा प्रकोप असेल त्यावेळेला हा स्वरस आपण देऊ शकतो. आता इथून पुढे ज्या आहेत त्या लेह कल्पना आलेल्या आहेत. तर आता सुरुवातीला इथे 2 लेह सांगितलेले आहेत. कुठले कुठले बघूया. देवदारू, शटी, रासना, कर्कटाख्या, दुरालभा, पिप्पली, नागरम, मुस्तम, पथ्या, दात्री, सितोपलाहा, मधुतैलयुतौ एतौ लेहौ वातानुगे कफे. म्हणजे पहिला लेह आलेला आहे तो देवदारू, शटी, रासना, कर्कटाख्या म्हणजे कर्कटशृंगी, दुरालभा म्हणजे दमासा यांच्यामध्ये मधु आणि तैल, तिळाचं तेल असं मिक्स करून तो लेहनासाठी द्यायचा आहे. आणि दुसरा आहे तो पिप्पली, नागर म्हणजे शुंठी, मुस्ता, पथ्या म्हणजे हरितकी, धात्री म्हणजे आमलकी आणि सितोपला साखर, खडीसाखर यांच्यामध्ये मधु आणि तैल मिक्स करून तो लेह त्याला लेहनासाठी द्यायचा आहे. आणि हे दोन्हीही कुठल्या अवस्थेमध्ये सांगितले आहेत तर वातानुगे कफे म्हणजे कफज कास आहे, कफ बलवान दोष आहे आणि वातानुग असेल म्हणजे वाताचा अनुबंध असेल त्याच्यामध्ये त्यावेळेला हे दोन्ही लेह द्यायचे आहेत. आणि पुढे 4 लेह आलेले आहेत. हे कफकासहरान बिशक असं सांगितलेलं आहे म्हणजे एकांतिक कफज कास असेल त्यावेळेला वापरायचे आहेत. कुठले कुठले आहेत बघू. पिप्पली, पिप्पली मूलम, चित्रको, हस्ती पिप्पली, पथ्या, तामलकी, धात्री, भद्रमुस्ताच पिप्पली, देवदारू, अभया, मुस्तम, पिप्पली, विश्वभेषजम, विशाला, पिप्पली, मुस्तम, त्रिवृता च इति लेहयेत.
चतुरो मधुना लेहान कफकासहरान विशक. आता हे 4 लेह आलेले आहेत, म्हणजे प्रत्येक अर्धश्लोक किंवा एक एक लाईन म्हणजे एक एक लेह असा त्याचा अर्थ होतो. तर पिप्पली पिप्पली मूलम चित्रको हस्ती पिप्पली हा पहिला लेह आहे. म्हणजे पिंपळी, पिंपळीचं मूळ, चित्रक आणि गजपिप्पली हे 4 इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मधुना लेहन असं म्हटलेलं आहे, म्हणजे मध टाकून ते लेहनासाठी द्यायचं. दुसरं आहे त्याच्यामध्ये पथ्या, तामलकी, धात्री, पथ्या म्हणजे हरितकी, धात्री म्हणजे आमलकी, भद्रमुस्ता आणि पिप्पली यांचा लेह बनवून त्याच्यामध्ये मधू टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर देवदारू, अभया, मुस्ता, पिप्पली आणि विश्वभेषज म्हणजे शुंठी यांचा लेह बनवायचा आहे आणि मधासोबत द्यायचा आहे. आणि विशाला, पिप्पली, मुस्तम, त्रिवृताच इति लेह येत. म्हणजे विशाला इंद्रवारुणी किंवा कडू इंद्रावण, पिप्पली, मुस्ता आणि त्रिवृत यांचा लेह बनवून तो मधुसोबत द्यायचा आहे. हे सुद्धा 4ही लेह आहेत ते कफकासहर असे आहेत. त्याच्यानंतर यांची टीका बघूया. चक्रपाणी टीका. चक्रपाणी काय म्हणतात? मधु हिंगुयुतम इति अत्र माक्षिकम हिंगू सिंधुत्थ इत्यादी वचन अनुसारेण हिंगू मधुनी प्रक्षेप्तव्ये. म्हणजे जो मधु हिंगुयुतम असा जो काड्यामध्ये मध आणि हिंगू टाकून द्यायचा असा जो काही पाठ आलेला आहे वरती कटफलम कत्रुडम भांगी या श्लोकामध्ये, त्याच्याबद्दल ते सांगतायत की मधु हिंगुयुतम म्हणजे काय, तर माक्षिक म्हणजे मध आणि हिंगू सिंधुत्थ हिंगू टाकायचा आणि सिंधुत्थ पण तिथे त्यांनी ॲड करायला सांगितलेलं आहे, म्हणजे सैंधव पण तिथे आपण टाकू शकतो. आधी पूर्वीचा कुठला तरी त्यांनी रेफरन्स घेतलेला असणार आहे, कारण की इत्यादी वचन अनुसारेण असं म्हटलेलं आहे. म्हणून ते मधु हिंगुनी प्रक्षेप्तव्य म्हणून मधु आणि हिंगू असं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तेनैव विधिना इति उष्णोदकेन हिंगू सैंधव उपेतम पिबेत इति अर्थः. म्हणजे तेनैव विधिना म्हणजे काय, मग असे आपण बघितलं की तेनैव विधिना पिबेत, जो कल्क पहिला बघितला होता पाठाशुंठी शटी मूर्वा, त्यासारख्याच विधीने या दुसऱ्या पण कल्काचं पान करायचं आहे. म्हणजे नागर अतिविषय मुस्तम जो कल्क आहे तो सुद्धा वरच्याप्रमाणेच गरम पाण्यासोबत म्हणजे उष्णोदकेनं आणि हिंगू आणि सैंधव यांच्यासोबत द्यायचा आहे. त्याच्यानंतर सुरसस्य असितस्य कृष्णपर्णाशस्य, म्हणजे कृष्णपर्णाश म्हणजे कृष्ण तुळस मगाशी म्हटलं तसं त्याचा स्वरस द्यायचा आहे. आणि मधुना लेहान इति अत्र अर्धश्लोकोक्ता लेहात ज्ञेय. हा मधुना लेहान जे 4 आपण लेह बघितले मधासोबत द्यायचे होते ते अर्धश्लोकोक्त असं सांगितलेले आहेत, म्हणजे अर्ध्या श्लोकाचा एक लेह अशा पद्धतीने त्यांचं समजून घ्यायचं आहे, असं चक्रपाणींचं इथे मत आहे. तर इथे आपण इथे आपली सूत्र आणि त्यांची टीका असं वाचून झालेलं आहे. तर आता यांच्याबद्दल थोडंसं विवरण करायचं म्हटलं तर आधी सुरुवातीला कफज कासाची चिकित्सा म्हणून बघितली तुम्ही तर मोस्टली कटुरसात्मक, उष्णवीर्याची, वृक्ष गुणाची अशी द्रव्य आलेली आहेत. त्याच्यानंतर तेलं पण जर बघितली तर ती सुद्धा तीक्ष्ण अशा प्रकारची तेलं आहेत, म्हणजे सरसप असेल किंवा तिळतेल असेल अशी वापरायला सांगितलेली आहेत. अन्नपानामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर कौलथयुष किंवा मूलकयुष हे सुद्धा भेदन करणारे किंवा जास्त कफाला छेदन करून बाहेर काढणारे अशा प्रकारची जी द्रव्य आहेत ती वापरायला सांगितलेली आहेत. मांसरस पण साधारण त्याच गुणधर्मांचे तुम्ही बघाल की जांगल मांसरस आणि बिलेशय मांसरस. त्याच्यानंतर पानार्थ जे काही कल्प आलेत ते पण सगळे असे तीक्ष्ण आणि उष्ण गुणाचे, कफाला छेदन करून बाहेर काढणारे असेच आलेले आहेत की मधु, अम्ल, उष्ण अंबू, तक्र, मद्य हे सगळे अशा प्रकारचे आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ह्याची एक पिक्युलरिटी तुमच्या लक्षात येईल की कषाय कल्पना, पंचविध कषाय कल्पना ज्या आहेत त्यांचा मॅक्झिमम उपयोग याच्यामध्ये दिसतो. फक्त आपल्याला फांटा कल्पना तेवढी दिसत नाही, पण तरीसुद्धा उष्णांबू सोबत जी चूर्ण वगैरे आहेत त्यांचा उपयोग केलेला दिसतोच आहे. पण कुठले आपण बघितले तर स्वरस कल्पना बघितली, 2 प्रकारचे स्वरस आलेले आहेत. त्याच्यानंतर कल्क कल्पना बघितल्या, 2-3 कल्क आलेले आहेत वेगळे. त्याच्यामध्ये एकांतिक पिप्पली प्रयोग, एकल द्रव्याचा उपयोग पण आलेला आहे. त्याच्यामध्ये साखर टाकून म्हणजे सीतोपला टाकून तो घ्यायला सांगितलेला आहे कल्क. त्याच्यानंतर हिमकल्पना बघितली की अन्नाच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी अशा 3ही काळामध्ये जे द्यायचे आहे की पौष्कर, आरग, वदम, मूलम, ती एक कल्पना त्यांनी सांगितलेली आहे, म्हणजे हिमकल्पना आलेली आहे. क्वाथ कल्पना आलेली आहे. तर एक क्वाथ सांगितलेला आहे या चिकित्सेमध्ये.
आणि त्याच्यानंतर मेनली जे 6 प्रकारचे लेह आलेले आहेत, म्हणजे एक वातकफात्मक कासासाठी 2 आलेले आहेत आणि एकांतिक कफच कासासाठी असे 4 लेह आलेले आहेत. तर लेह कल्पनेवर इथे जास्त भर दिलेला दिसतोय, कारण की आपण कासाच्या संप्राप्तीमध्ये बघितलं असेल, प्रकारांमध्ये बघितलं असेल, की प्राणवायूचा याच्यामध्ये प्राण आणि उदान या दोन्ही वायूंचा याच्यामध्ये मोठा रोल असतो संप्राप्तीमध्ये. त्यामुळे लेह कल्पना जी आहे ती एकतर बराच काळ आपल्याला कंठामध्ये किंवा उरामध्ये अशी तिचं लाँग टाईम ॲक्शन आहे किंवा बऱ्याच वेळापर्यंत ती काम करू शकते लेह कल्पना. आणि दुसरं म्हणजे मुहुर्मुहू आपण ते साठवू शकतो. म्हणजे मुहुर्मुहू काळ जो आहे तो प्राणवायूच्या विगुण प्राणवायूच्या ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे वापरायला. त्याच्यामुळे मुहुर्मुहू काळासाठी आपण लेहन म्हणजे थोड्या थोड्या वेळाने चाटवत राहायचं, अशा पद्धतीने ते वापरू शकतो. त्याचा चांगला फायदा होताना दिसतो क्लिनिकली सुद्धा. आणि कफच कास जो आहे तो मोस्ट ऑफ द टाइम्स बघितलात तर लहान मुलांमध्ये म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, कारण की कफाचा डॉमिनन्स असलेला काळ आहे आणि कफ त्यांचा आहार वगैरे सगळं पण मधुर रसात्मक किंवा दुग्ध वगैरे या पद्धतीचं असल्यामुळे कफ त्यांच्यामध्ये तयार होण्याचं प्रमाण पण जास्त असतं, कासाचं पण प्रमाण जास्त असतं. आणि दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे कृमी. तर अमुक देशामध्ये तर मॅक्झिमम केसेसमध्ये कृमी हे कारण तुम्हाला लक्षात येईल, आढळून येईल, की त्याच्यामुळे कास पुन्हा पुन्हा वारंवार होतो किंवा कृमींची जोपर्यंत चिकित्सा होत नाही तोपर्यंत कास बरा होत नाही असं दिसतं. असं बघण्यात येतं प्रॅक्टिसमध्ये. आदरणीय दीक्षित सर जे आहेत त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये कृमी किंवा कृमींची चिकित्सा हा मुख्य विचार ठेवूनच कासाची चिकित्सा केली जाते आणि त्याला उपशय पण चांगल्या पद्धतीने येताना दिसतो. त्यामुळे कृमी हा फॅक्टर आहे का हे एकदा रूल आउट करायला पाहिजे कफच कासामध्ये. आणि कृमींची चिकित्सा आवर्जून केली पाहिजे. जर बाल्य अवस्थेतला रुग्ण असेल तर आवर्जून कृमींची चिकित्सा करून मगच पुढे कफाची किंवा कफच कासाची चिकित्सा आपण देऊ शकतो. त्यामुळे क्लिनिकल सांगायचं म्हटलं तर एवढं कफच कासामध्ये आय थिंक सफिशियंट आहे. पुढे अजून पण इतर कल्पना किंवा इतर औषधी चिकित्सा आहे येईलच. तर आपण आता इथे थांबूया. धन्यवाद.